नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय एबीपी माझा. शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांचा संताप कमी होत नसल्याचं बघून आता सरकारचं डोकं ठिकाणावर आलंय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय मंत्री गटाची स्थापना केलेली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे प्रमुख असतील, तर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, परिवहन मंत्री दिवाकर रावते हे या समितीचे सदस्य असतील. शेतकऱ्यांनी सरसकट मागितलेली कर्जमाफी, वीज बिल माफी, दुधांच्या दरांमध्ये वाढ, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासह इतर मागण्या लावून धरलेल्या आहेत आणि त्यासाठी 12 जूनला सरकारी कार्यालयाने घेराव आणि 13 तारखेला रेल रोकोची घोषणा करण्यात आली आहे. आणि हा उच्चस्तरीय मंत्रिगट जो स्थापन करण्यात आला आहे त्यामध्ये नेमकं कोण कोण आहे, आपण सदस्यांच्या नावांवर एक नजर टाकूया. याचे अध्यक्ष असतील महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, तर गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचाही समावेश यामध्ये आहे. त्याचबरोबर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सुद्धा यामध्ये असतील. तिकडे या निर्णयानंतर सुकाणू समितीमधले मतभेद चव्हाट्यावर आले. तर राजू शेट्टी, बच्चू कडू आणि इतर सदस्य हे सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतायत आणि या मंत्रिगटासोबतच्या चर्चेची तयारी सुद्धा त्यांनी दाखवली. मात्र गिरीधर पाटील यांनी त्याला तीव्र विरोध केलाय. त्यामुळे आता चर्चा होणार की फिसकटणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. आमचे नेते राजू शेट्टींनी काल जाहीरच केलं होतं की आम्ही संवाद नाही बंद केलेला, पण तो संवाद हा एकत्रितपणे होईल सुकाणू समितीच्या सर्व सदस्यांच्या सोबत. आणि ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, 7/12 कोरा आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे लागत मूल्याच्या 1.5 पट आम्हाला हमी भाव पाहिजे, ह्या ज्या मागण्या आहेत या घेऊनच आम्ही तिथे जाणार आहोत. चर्चेला आमचं काही बंधन नाही. होऊ शकते जर सगळे जमले आणि सगळे जर एकत्र असले तर नक्की होऊ शकते उद्या, पण सगळ्यांची संवादून एकत्रपणे सुकाणू समितीच या संदर्भामध्ये चर्चा. मंत्री गटाला भेटण्याच्या किंवा सरकारशी बोलणी करण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरेल अशा प्रकारची दिशाभूल करणारी वक्तव्य येऊ नये म्हणून सुकाणू समितीच्या वतीने जी काय त्यांची अधिकृत भूमिका असेल ती आम्ही सगळ्यांना सांगू, पण ती निश्चित झाल्यानंतर अपूर्ण काळामध्ये तरी आपण काही चर्चेला जाणं वगैरे असं काही आपल्याला नाही. आणि कोणी जावं, कशासाठी जावं, काय मागण्या असतील वगैरे हे अजून सुकाणू समितीमध्ये लोकशाही मार्गाने ठरायचं आहे. मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे अनिश्चित काळासाठी उपवास करणार आहेत. गेल्या 8 दिवसांपासून मध्य प्रदेशात कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू सुद्धा झालाय. तरीही मध्य प्रदेशातलं आंदोलन थांबायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे आता शिवराज सिंग चौहान यांनी उपवासाचा मार्ग स्वीकारलाय. आजही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग भोपाळपर्यंत पोहोचली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी भोपाळ ते इंदूर महामार्गावर एक रास्ता रोको केला आणि एका ट्रकला सुद्धा आग लावून दिली. कुछ घटनाओं से मन दुखी है, व्यथित है, क्योंकि मैं पत्थर दिल इंसान नहीं हूं और इसलिए मैंने फैसला किया है कि कल 11 बजे से मैं यहां नहीं बैठूंगा, वल्लभ भवन में नहीं बैठूंगा, मैं भैल के दशहरा मैदान पर बैठूंगा. शांति बहाली के लिए मैं उपवास करूंगा. एकीकडे देशभरातला शेतकरी रस्त्यावर उतरला असताना केंद्रीय कृषी मंत्री मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. तर राज्याचे कृषी मंत्री आता जे लोक टीव्ही पाहतायत ना त्यांना हे दोन्ही चेहरे माहीत असतीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा यांची ओळख करून घेऊ. बाबा रामदेवांसोबत योगा करताना तोल जाणारे हे आहेत राधा मोहन सिंग, देशाचे कृषी मंत्री. गेली 8 दिवस महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं मरण सुरू असताना हे महाशय इथं गुंतले. आता यांच्याकडे बघा. वळवाच्या पावसापेक्षाही दुर्मिळ असलेला हा चेहरा म्हणजे पांडुरंग फुंडकर. शेतकऱ्यांचा संप झाला, भाजी दूध रस्त्यावर आलं. 2 दिवसात 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. पण हे ना कुठं शेतकऱ्यांसोबत दिसले, ना कुठल्या चर्चेत दिसले,
ना शेतकऱ्यांच्या संतापाचं निवारण करताना दिसले। महाराष्ट्रापाठोपाठच शेतकरी संपाचा बनवा मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि आता पंजाबात देखील पसरू लागलाय। पण हे सगळं होत असताना देशाचे कृषी मंत्री नेमकं काय करत होते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। तर बघा राधामोहन सिंग यांचं या सगळ्या काळामध्ये नेमकं काय चाललं होतं। 4 जूनला राधामोहन सिंग यांनी नागपुरात डेअरी प्लांट आणि मदर डेअरी मिल्क बूथचं उद्घाटन केलं। इथं गडकरी फडणवीसांसोबत त्यांनी दूध उत्पादनात महाराष्ट्राला कसा वाव आहे याचा सल्ला दिला। 7 जूनला आदिवासी शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी कार्यशाळेला संबोधित केलं। याच दिवशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन रिसर्च संस्थेची 4.64 हेक्टर जागा नॅशनल हायवे ऑथॉरिटीला दिली। 8 जूनला स्वच्छता पंधरवड्याचा समारोप केला आणि पंधरवड्यात काय कामं झाली याची पुस्तिका जाहीर केली। 9 जूनला मोतीहारी 3 दिवसाच्या किसान संमेलनासाठी पोहोचले, जिथं बाबा रामदेवही उपस्थित आहेत। कृषी मंत्र्यांना मला वाटतं हे आदेशांची वाट पाहत असावेत की आपण नेमकं काम काय करायचं आहे। कदाचित ते PMO कडून येत असतील आदेश, माहीत नाही। पण आता देशामध्ये इतकं प्रचंड मनसोरला काही शेतकरी ठार झाले, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धुमसतोय, मध्य प्रदेश जळतोय। अशा वेळेला कुठल्याही कृषी मंत्र्यांनी काय करायला पाहिजे तर सर्वात प्रथम तिथे धावायला पाहिजे। या मंत्र्याचा एक तर अभ्यास कमी आहे, मुळात शेतीबद्दल ज्ञान किती हा मुळात मुद्दा आहे, आणि सरकार ज्या योजना राबवतोय त्याचं नेमकं होणार काय याच्याबद्दल काही पर्स्पेक्टिव्ह लागतो ना एक, की बाबा पुढच्या काळामध्ये काय करणार आहे काय नाही। आता हे झालं राधामोहन सिंग यांचं, ज्यांनी शेतकरी आत्महत्येला प्रेम प्रकरण कारणीभूत असल्याची मुक्ताफळं उधळली होती। आता महाराष्ट्र धगधगत असताना बुलढाणा म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातून येणारे फुंडकर काय करत होते हे बघा। 4 जूनला मुंबईहून केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्यासोबत नागपूरला गेले। तिथं गडकरी फडणवीसांसोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली। 5 आणि 6 जूनला मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। 7 जूनला मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली आणि रात्री बुलडाण्याकडे रवाना झाले। 8 आणि 9 जूनला संप तीव्र झालेला असतानाही फुंडकरांनी बुलडाणा सोडलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांचा संताप आणि त्यावर तोडगा काढण्याच्या प्रक्रियेत फुंडकरांचा किती आणि कसा सहभाग होता किंवा आहे ते कळायला मार्गच नाही। आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत अतिशय अनुभवी, जाणकार आणि ज्येष्ठ नेते फुंडकर आहेत, परंतु ते सुद्धा या चर्चेमध्ये कुठेही दिसले नाहीत। तिथेही तसंच वाटतं की ते स्वतःहून कसे येतील, त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलं पाहिजे। याचा अर्थ असा वाटतो की जे राष्ट्रीय पातळीवर चालले तेच राज्य पातळीवर चाललेले, म्हणून सगळी सत्ता एकीकडे केंद्रित झालेली असल्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवलं जात असावं। राज्य आणि सरकार अडचणीत येतं तेव्हा नेता लोकांमध्ये उतरतो, त्यांच्या भावना जाणून घेतो, त्याला परिस्थितीचा अंदाज असतो आणि प्रश्नांचा अभ्यास आणि जाण असते। या सगळ्या पातळ्यांवर राधामोहन सिंग आणि फुंडकर कुठं आहेत याचा विचार शेतकऱ्यांनीच करावा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। आणि आता याच विषयावर आपल्याला माझा विशेष मध्ये चर्चा करायची आहे। नमस्कार, मी नम्रता वागळे। माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अस्मानी आणि सुलतानी संकटात पिचलेल्या शेतकऱ्याने संपाचा इशारा दिला आणि 7 दिवसांचा संप केला सुद्धा। राज्यात या शेतकऱ्यांचा उद्रेक, त्यांची उद्विग्नता ही रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत होती। आपल्या हाताने पिकवलेलं सोनं या शेतकऱ्यांनी हताश होऊन रस्त्यावरती ओतून दिलं। मुख्यमंत्री सामोरे गेले, शेतकऱ्यांशी चर्चा केली, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करायचं आश्वासन दिलं, संप थांबला। शेतकऱ्यांची सुकाणू समिती स्थापन झाली। आता ही समिती सरकारसोबत पुन्हा चर्चा करायला तयार झालेली आहे। पण या सगळ्यात कृषी मंत्री कुठे आहेत? आपल्या राज्याला पूर्णवेळ कृषी मंत्री आहेत, तेही ग्रामीण भागातले आहेत, त्यांची नाळ शेतकऱ्यांशी जोडलेली आहे, ती ओळखणारे आहेत ते। मात्र आपल्यातले बहुतेक जण हे विसरलेले आहेत, ते त्यांना कदाचित विसरलेले असू शकतात, कारण शेतकऱ्यांच्या उद्रेकामध्ये कृषी मंत्री मात्र कुठे मूग गिळून गप्प बसलेले आहेत कोणालाच माहीत नाहीये। अशीच काहीशी अवस्था केंद्रीय कृषी मंत्र्यांची सुद्धा आहे।
देशातल्या अनेक भागात शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झालेले असताना कृषी मंत्री मात्र वेगळ्याच विश्वात रमलेले दिसतात. आपले हेच थोर कृषी मंत्री आहेत कुठे, हा आपला चर्चेचा विषय आहे. आणि त्याचसाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आणि खासदार राजीव सातव, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोज काशीकर आपले विचार मांडतील. नाशिकहून या चर्चेमध्ये भाजपचे नेते पाशा पटेल सहभागी होत आहेत. त्याचबरोबर कृषी अभ्यासक मिलिंद मुरुगकर हे देखील आपले विचार मांडतील. मला सुरुवातीलाच जायचं राजीव सातव यांच्याकडे. कृषी मंत्री कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री दिल्लीत तुम्ही भेटू शकलात त्यांना या सगळ्या पार्श्वभूमीवरती? नम्रताची मागच्या 3 वर्षापासून जर पाहिलं असेल तर पहिले 2-3 वर्ष आपण दुष्काळाचा सामना केला. त्या दुष्काळाच्या सामन्यात ज्या वेळेस लोकसभेमध्ये चर्चा झाल्या त्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्र्यांना नीट उत्तरं सुद्धा देता आली नाहीत. राज्यसभेतली चर्चा असेल, लोकसभेतली चर्चा असेल, कुठल्याही चर्चेदरम्यान कुठलंही गांभीर्य नव्हतं. मला आठवतं ते मिस्टर इंडिया जो पिक्चर होता त्याच्यात तो मोग्यांबो खुश व्हा असं म्हणायचा. हे राधामोहन सिंगांचं जर पाहिलं तर त्यांचं एकंदरीत वागणं जे आहे की एकीकडे शेतकरी संप करतोय, एकीकडे शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न व्हायला लागला आणि राधामोहन सिंग योगा करायला लागले. तर आता राधामोहन सिंग खुश व्हा अशातली परिस्थिती त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसायला लागलेली आहे. राज्यामध्ये सुद्धा कुठल्याही बैठकीला राज्याचे कृषी मंत्री दिसत नाही आहेत. म्हणजे राज्याचे कृषी राज्यमंत्री दिसत आहेत परंतु कृषी मंत्री दिसत नाही. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याचा संप आहे, शेतकऱ्याला गोळ्या घातल्या जात आहेत परंतु केंद्राच्या कृषी मंत्र्याला वेळ नाही आहे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये संप व्हायला लागला आहे, तिथं गोळ्या घालायला लागलेल्या आहेत. महाराष्ट्रात संप व्हायला लागला आहे. तामिळनाडूतले शेतकरी 3-3, 4-4 महिने दिल्लीमध्ये बसून राहिले. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली, वीर्य पिण्यापर्यंत गेले, तरी सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांना त्यांना जाऊन भेटावंसं असं वाटलं नाही. एकंदरीत असंवेदनशीलतेचा हा कळस आहे. आणि केंद्रामध्ये आणि राज्यामधल्या या भाजपच्या सरकारला खरंच शेतकऱ्याच्या प्रश्नाशी गांभीर्य आहे का नाही हाच प्रश्न यातून निर्माण होतो. शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोज काशीकर आहेत. सरोजताई, या संपूर्ण संपाच्या काळामध्ये पांडुरंग फुंडकर आपले कृषी मंत्री कधी येऊन भेटले, कधी त्यांनी तुमच्याशी संवाद साधण्याचा, शेतकऱ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केलेला? पांडुरंग फुंडकर हे कोणत्याच शेतकऱ्याला कधीच भेटले नाही आणि शेती प्रश्नाचे गाढे अभ्यासक म्हणून या कृषी मंत्र्याकडे सर्व शेतकरी बघत होते. मात्र यांच्या हातात काही नाही असं मला वाटते. कारण घटनेप्रमाणे सगळ्या याच्या 3 सूची असतात. एक केंद्र सूची, एक समवर्ती सूची आणि एक राज्य सूची. राज्य सूचीत आपल्या इथे कृषी हा विषय आहे आणि कृषी विषय ह्या मंत्र्यांकडे हाताळण्यासाठी आहे. मात्र या कृषी विषयाचे सगळे अधिकार केंद्राकडे लागलेले आहे. त्याच्यामुळे यांची अवस्था कठपुतली सारखी झालेली आहे. वरून केंद्राने जर दोरी हलवली तर आमचे पांडुरंग आपल्या कमरेवर हात ठेवून हालतील, अन्यथा पांडुरंग ध्यानी राहत असतील असं मला वाटायला लागले आहे. एवढा मोठा संप झाला, संपूर्ण महाराष्ट्र पेटला, दुधाचे पाट वाहिले, भाज्या झाल्या आणि शेतकरी आत्महत्या करतात आहे. एका ठिकाणी तरी कृषी मंत्र्यांची हिंमत झाली का जाऊन भेट देण्याची? याचा अर्थ जाणून बुजून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्या अशी परिस्थिती भाजपच्या सरकारने तयार तर केली नाही ना, अशी शंका अनेक शेतकऱ्यांच्या मनात येते आणि ते बोलून सुद्धा दाखवतात. मंत्री मोहन यांची जबाबदारी होती ह्या सगळ्या चर्चेत. मारे सगळ्या सुकाणू समितीतले काही नेते त्यांनी फोडून दिले. त्यावेळी फुंडकरजींचं दर्शन आम्हाला झालं नाही. सदा खाऊला तिथे सोडून दिलं. अरे बाबा, तुम्ही मोठे ज्येष्ठ, सदाचं काय घेऊन बसलात? तर या पद्धतीने जर हे मंत्री वागणार असेल तर या देशात, या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. राधामोहन बद्दल तर बोलायलाच नको. कारण त्यांनी सांगितलं शेतकरी आत्महत्येचं कारण शेतकऱ्यांचं प्रेम प्रकरण फिसकटतं. शेतकरी दारुडा आहे, शेतकरी व्यसनी आहे, तो नपुसक आहे. म्हणजे वाटेल ते ब्रीद या शेतकऱ्याला लावायचे आणि मग का हो या शेतकऱ्याची शेती काय राधामोहन वाहतात का येऊन? हा प्रश्न मला केंद्रीय मंत्री महोदयाला विचारायचा आहे की राधामोहनजी, आपण सर्व शेतकऱ्यांकडे नागरमखर करायला जातात का आणि शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे का? या पद्धतीचं आमच्या शेतकऱ्यांना लांछन लावून यांना काहीच वाटत नाही आणि सांगतात की या भाजपच्या राज्यात सगळं आलबेल सुरू आहे, अच्छे दिन आने वाले है. हे अच्छे दिन केव्हा येणार, कसे येणार? कारण यांचे सर्व मंत्री मूग गिळून बसलेले आहेत. सरोजताई, तुमची कळकळ आमच्यापर्यंत पोहोचली आहे. म्हणजे तुम्ही हे जे वर्णन केलेलं आहे तर
नाही, नक्कीच तुमची कळकळ आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. मिलिंद मुरुगकर आहेत आपल्यासोबत. मिलिंद मुरुगकर, आता सरोजताईंनी हे सांगितलेलंच आहे काय वस्तुस्थिती या संपामध्ये होती. एकूणच केंद्रीय कृषी मंत्री काय किंवा राज्याचे कृषी मंत्री काय यांची निष्क्रियता पुन्हा पुन्हा समोर येते. नम्रताजी, आपण असा विचार करू की 3 वर्ष आली मोदी सरकारला केंद्रात येऊन आणि फडणवीस सरकारला येऊन 2.5 वर्षामध्ये आपण हा विषय चर्चेला घेतला नाही, म्हणजे की कृषी मंत्री काय करतात. आता आपण घेतो. याचं एक कारण आहे, कारण आपण जेव्हा मोदी सरकारला निवडून दिलं तेव्हा मुळातच आपण आपलं मत हे आपण नरेंद्र मोदींना दिलं होतं. म्हणजे एखाद्या पक्षाला पेक्षा एका व्यक्तीला आपण ते मत दिलं होतं आणि आपली सर्वांची म्हणजे जनसामान्यांची एक धारणा होती की एक प्रबळ असा माणूस ज्याला करिश्मा आहे, निर्णय धाडकन घेण्याची क्षमता आहे आणि असा माणूस जर केंद्रस्थानी असेल आणि त्याच्या हाती जर सत्ता एका हाती असेल तर निर्णय झटपट होतील आणि विकास झटपट होईल. म्हणजे एक आपल्याला लोकशाहीबद्दलचा एक काहीसा अनादर आपल्या मनामध्ये असतो, कारण लोकशाही म्हणजे अत्यंत लांब अशी प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया, सगळी किचकट प्रक्रिया, वेळखाऊ प्रक्रिया, असं सगळं आपलं मत असतं आणि त्यामुळे एक सुप्त असं हुकुमशाहीचं आकर्षण देखील आपल्यामध्ये असतं. आणि त्यामुळे नरेंद्र मोदींमध्ये आपण एक असा एक बेनोव्हलंट डिक्टेटर ज्याला म्हणतात की जो हुकुमशाही चालेल पण जलद विकास होईल, अशा तऱ्हेची आशा लोकांमध्ये होती. पण आता आपण ही चर्चा करतो याचं कारण पहिल्यांदा या आशेला मोठा तडा गेलेला आहे. आणि काल तुम्ही, मला आठवतंय की काल तुम्ही एका शेतकऱ्याशी नाशिकमध्ये बोलत होता तुम्ही स्वतः, आणि त्यावेळेला एका शेतकऱ्यांनी नोटाबंदीचा विषय काढला आणि त्यांनी म्हटलं की नोटाबंदीनंतर आमचं जे नुकसान झालं त्यानंतर भाव कधी वर आलेच नाहीत. आता मला हे उदाहरण महत्वाचं अशासाठी वाटतं की तुम्ही असा विचार करा की कृषी क्षेत्राची जाण असलेला आणि राजकीय वजन असलेला एक माणूस केंद्रीय मंत्रिमंडळात जर असता तर नोटाबंदीसारखा अत्यंत कुठलाही तार्किक आधार नसलेला निर्णय घेताना या कृषी मंत्र्याला विचारात घ्यावं लागलं असतं आणि त्यांनी हे सांगितलं असतं की हे बघा की 2 वर्षाचा दुष्काळ आहे, त्यानंतर आता चांगला पाऊस झालाय, त्यानंतर आता कुठे चांगलं पीक आलेलं आहे. अशा वेळेला नोटाबंदीसारखा निर्णय घेणं याच्यामुळे असंघटित क्षेत्र आहे, त्यामुळे शेती क्षेत्र आहे जे प्रामुख्याने रोख रकमेवर व्यवहार अवलंबून असतात, त्याचं प्रचंड नुकसान होईल. तसं तुम्ही करू नका. त्यामुळे ही जर थोडीशी डेमोक्रॅटिक व्यवस्था असती तर हा जो सुज्ञपणा असता तो सुज्ञपणा पंतप्रधानांपर्यंत पोहोचला असता. आपल्याला आजही माहित नाही नोटाबंदीचा निर्णय कोणी घेतला, का घेतला, ते कोणत्या तज्ञांनी, कारण सर्व कोणत्याही तज्ञ म्हणत नाही आम्ही याच्या बाजूने होतो असं. व्यवस्था चाललेली आहे आणि त्याच्यामुळे हे मंत्री निष्क्रिय बनलेले आहेत. हो, ही एक नाही स्वाभाविक आहे. म्हणजे त्याच्यावरती आपण म्हणजे आता तुम्ही आपल्याला म्हणजे इतक्या धोरणविषयक गोष्टीमध्ये म्हणजे बघा की एक असं असतं की जेव्हा आपल्या मगाशी म्हटलं असं एक लोकशाहीचं आपल्याला एक आपण म्हणतो लोकशाही वगैरे, पण आपल्याला एक नाराजी असते या ब्युरोक्रेसीबद्दल, दिरंगाईबद्दल. पण त्याच्यामध्ये चेक्स अँड बॅलन्सेस असतात आणि तुम्ही बघा की काय होतं की हे महत्वाचे निर्णय जसं असतात, सरोजताई जसं म्हणाल्या, काही निर्णय या इम्पोर्ट एक्सपोर्टचे की तुरीचे भाव कोसळत आहेत पण तरी निर्यात बंदी असते, तेव्हा हे कोणीतरी ही ग्राउंड रियालिटी त्याचं या मोठ्या समूहाचं हितसंबंध सांभाळणारा एक राजकीय शक्ती तिथे जर असेल तर त्या चेक्स अँड बॅलन्सेस मधून निर्णय प्रक्रिया होते. पण तसं इथे काहीच नसल्यामुळे असं वावच नाही. म्हणजे मी जर माझ्या काहीतरी मुख्य मताविरुद्ध काही मी बोलणं म्हणजे ह्यात फार मोठी जोखीम असते आणि हे आपल्याला मान्य आहे. हे गुजरात मॉडेल आहे आणि तेच महाराष्ट्रामध्ये अशासाठी आहे की तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. राजीव सर, आपण सुद्धा डे टू डे ह्या बातम्या देत होतो, मात्र या सगळ्यात मुख्यमंत्री पुढे येताना दिसले आपल्याला. फार तर अर्थमंत्री पुढे आलेले होते, चंद्रकांत दादा महसूल मंत्री आहेत ते पुढे आले होते, मात्र इतर कोणताही मंत्री, पुणतांब्याचे त्या ठिकाणचे पालकमंत्री, त्याच्या आजूबाजूच्या भागातले मंत्री जे स्वतःची नाळ ग्रामीण भागाशी सांगतात ते दिसले. कृषी मंत्री तर कुठेच नव्हते. म्हणजे या सगळ्यामध्ये काय हे निष्क्रिय मंत्री आजवरचे म्हणायचे, केंद्रातले आणि राज्यातले सुद्धा? नाही, मला असं वाटतं नम्रता की एकूण भाजपचं शेती क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे ज्या लायकीचा कृषी मंत्री आपल्याला जे मिळाले केंद्रामध्ये त्याच्यावरून स्पष्ट होतं. म्हणजे मला जेव्हा नरेंद्र मोदींना, जसं आता मिलिंद मुरुगकरांनी सांगितलं, सगळ्या देशातल्या जनतेनं मोदींना बघून मतदान केलं आणि प्रचंड मताधिक्यानं आणि बहुमतानं हे सरकार आलं. त्याच्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळ जाहीर झालं त्यावेळेला ज्या 2-3 नावांना आणि त्यांना मिळालेल्या खात्यांमुळे भुवया उंचावल्या होत्या, त्याच्यामध्ये एक स्मृती इराणी होत्या की ज्यांचा म्हणजे त्यांना का ह्युमन रिसोर्सेस मनुष्यबळ खातं दिलं असा तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या लोकांना प्रश्न पडला होता की ह्या बाईंना हे इतकं महत्त्वाचं खातं का दिलं.
सदानंद गौडा हे असेच एक विद्वान होते गृहस्थ, ज्यांना रेल्वे खातं दिलं होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रश्नचिन्ह लोकांच्या मनामध्ये होतं ते राधामोहन सिंग यांच्याबद्दल, की त्यांचा परफॉर्मन्स गेल्या 3 वेळा ते लोकसभेमध्ये आले होते निवडून, पण त्यांनी कधी फार प्रभावीपणानं भाषणं केली, त्यांचा काही फार अभ्यास आहे असं काही नसलेला असा माणूस कृषी मंत्री झाला, ज्याच्या कामाची तुलना, ज्यांचा शेती क्षेत्रातला खूप दांडगा अभ्यास आहे अशा शरद पवारांशी ज्यांची होणार होती. एकूणच त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे माझ्यासारख्याला तर असं वाटलं की ठीक आहे, ते बिहारमधनं आले, चंपारण्यमधनं आले, तर आपल्याला त्यांच्याविषयी तितकीशी माहिती नसेल, पण भाजपमध्ये त्यांचा एकूण अभ्यासाच्या विषयी वगैरे शेतीतल्या कदाचित जाणीव असेल, त्यामुळे त्यांना इतकं महत्त्वाचं खातं दिलं असेल. पण ते वाटणं किती फोल होतं हे गेल्या 3 वर्षामध्ये राधामोहन सिंगांनी दाखवून दिलेलं आहे. आणि इतका गंभीर प्रश्न, म्हणजे माझ्या मते नरेंद्र मोदींच्या समोर गेल्या 3 वर्षामध्ये जर सगळ्यात मोठं आव्हान जर आज कुठलं असेल तर शेती, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांचं आव्हान आहे. आज महाराष्ट्रामध्येच काय, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल, तमिळनाडू असेल, सगळ्या भागामध्ये आज हा एक शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेचा जो एक हुंकार आहे तो आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि ह्या सगळ्यामध्ये ज्यानं येऊन पुढं जाऊन ह्या प्रश्नाला ॲड्रेस केलं पाहिजे, या प्रश्नाच्या बद्दल जी लोकभावना आहे, शेतकऱ्यांची भावना आहे ती समजून घेतली पाहिजे, असा माणूस ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही दिसत नाही. आणि जे तिथं राधामोहन सिंगांचं तेच इथं पांडुरंग फुंडकरांचं. पांडुरंग फुंडकर भाजपमधले खूप सिनियर नेते आहेत, त्यांनी म्हणजे महाराष्ट्राची नाळ त्यांना माहिती आहे. पण आत्ताच्या या पूर्ण त्यांना म्हणजे ते मंत्री झाल्यापासूनचा जर आपण त्यांचा परफॉर्मन्स बघितला तर इतका निष्क्रिय कृषी मंत्री आपण कधी गेल्या कित्येक वर्षामध्ये बघितला होता का असं आठवलं तरी आपल्याला आठवत नाही. ज्या पद्धतीनं या संपूर्ण महाराष्ट्र धगधगत असताना जी निष्क्रियता त्यांनी दाखवली, आता त्याच्याबद्दल कोणी असं म्हणेल की सदाभाऊ खोतांना घेऊन मुख्यमंत्री चर्चा करत होते आणि पांडुरंग फुंडकरांना त्याच्यामध्ये कुठं वाव नव्हता. आता हे जर समजा याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बद्दल जर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं प्रश्नचिन्ह फुंडकरांच्या बद्दलही विचारलं पाहिजे किंवा निर्माण होईल की इतकं सगळं असताना ह्यांच्याबद्दल असा विश्वास वाटण्याजोगी स्थिती का निर्माण झाली नाही. मुख्यमंत्र्यांना रात्री 4 तास जेव्हा ते पुणतांब्यातल्या लोकांशी चर्चा करत होते त्या सगळ्या प्रक्रियेमध्येही ते कुठं नव्हते आणि मधल्या ह्या सगळ्या काळामध्येही कुठं नव्हते. तर या म्हणजे स्वतःला कृषी मंत्री म्हणून घेणाऱ्या मंडळींना आतून आपलं मन खात नाही का की इतका सगळा शेतकरी आणि असं सगळा उभा महाराष्ट्र आणि देश असा जळत असताना आपण त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या अश्रू किंवा अस्व पुसायला कुठेही जात नाही, आपल्याला कोणी विचारत नाही, त्याच्याबद्दल जराही खेद खंत या लोकांना कसा वाटत नाही, मला नवल वाटतं. नक्कीच आपण पाशा पटेलांना विचारूया की कृषी मंत्री आपले होते कुठे ज्यावेळेला मुख्यमंत्री आणि कृषी राज्यमंत्री सामोरे जात होते या शेतकऱ्यांना. मात्र एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर पाशा पटेलांकडे आपल्याला जायचं आणि त्यांना विचारायचा आहे कृषी मंत्र्यांचा पत्ता. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपल्या सगळ्यांची चर्चा सुरू आहे, किंबहुना शोध सुरू आहे की आपले केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री आहेत कुठे. ब्रेकपूर्वी आपल्या पॅनलवरच्या सगळ्यांनीच एक मत मांडलेलं आहे की कृषी मंत्री कुठेही सामोरे जाताना दिसले नाही शेतकऱ्यांना. निष्क्रियता त्यांच्यामधली समोर आलेली या निमित्ताने. पाशा पटेल आहेत आपल्यासोबत. पाशा पटेल, एवढे आरोप करायची वेळ येते कृषी मंत्र्यांवरती आणि कृषी मंत्री अजूनही पुढे येत नाहीयेत. नाही, बरोबर आहे. बघणाऱ्यांना काय दिसलं हा महत्वाचा भाग आहे, परंतु होते का हे सुद्धा एक महत्वाचा विषय असतो. कालच्या या एकूण सगळ्या शेतकरी संपामध्ये फक्त एका विषयाशी संबंध नव्हता. दुधाचा संबंध होता, कर्जाचा संबंध होता, बाकी सगळ्या गोष्टीचा संबंध होता. तर त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टीला उत्तर द्यायची जबाबदारी ही फक्त मुख्यमंत्र्याची असू शकते. आणि मुख्यमंत्री किती संवेदनेनं काम करत होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं या सगळ्या खात्यांचा स्पर्श असल्यामुळं, सगळ्या खात्याशी संबंध असल्यामुळं मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टीला समोर जाणं हे महत्वाचं होतं, म्हणून मुख्यमंत्री जात होते. नंबर 1. नंबर 2, भाऊसाहेब फुंडकर हे सुद्धा मुंबईत होते, परंतु एक दिवस असा होता की 2 तारखेला नेमकंच नव्हते. 2 तारखेला पक्षाच्या वतीनं अकोला जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पार्टीच्या वतीनं जे शेतकऱ्याचे मेळावे होते त्या मेळाव्याला त्यांनी मुख्यमंत्र्याला विचारून गेले होते. आणि योगायोग असा की पुणतांब्याची मंडळी त्याच दिवशी आली
आणि सदाभाऊ खोत तिथे जवळच होते आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या योगायोग असा झाला की ते समोर दिसले. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सदाभाऊ एक चळवळीतून आलेला, आंदोलनातून आलेला, शेतकरी संघटनेतून आलेला माणूस आहे. सगळ्याचे ओळखी पाळखी असू शकतात म्हणून त्यांचा सहभाग थोडा जास्त दिसला असेल. पाशा पटेल, कसं असतं की क्रिकेटच्या टीममध्ये कॅप्टनला पेटलेला आहे, खेळाडूवर काय जबाबदारी द्यायची असते. काही किलो शेकड्यानं किलो भाजी तिथे रस्त्यावर ओततोय, लाखो लिटर दूध रस्त्यावरती वाहत आहे आणि कृषी मंत्र्यांना तिकडे बुलडाण्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या मेळाव्याला ऍड्रेस करणं महत्वाचं वाटतं. आशा पटेल घरी बसले असते का असं? ज्या दिवशी 2 तारखेला हे संप मिटवण्यासाठी पुंताम्याची मंडळी आली ते माहिती नव्हतं ते अगोदर येणार आहेत म्हणून. आणि सकाळी मग ते रात्री संप मिटला आणि ते सकाळी इथं 7 वाजता उपस्थित झाले होते. आणि एकूण सगळ्या म्हणजे मागच्या हाताने जे सगळे कामं करायचे असतात, जी चर्चा करायची असते, ज्या बैठका करायच्या असतात त्या सगळ्यामध्ये भाऊसाहेब होते. 7 दिवस पाशा पटेल म्हणणं हेच आहे की कृषी मंत्र्यांना माहितीच नव्हतं की चर्चा होणार नाहीये. किती मोठं विधान करताय तुम्ही? राज्यातल्या कृषी मंत्र्याला माहितच नाहीये की चर्चा होणार आहे. किती गंभीर आहे. पारदर्शक सरकार आहे. नाही अचानक नाही ऐकून घ्या. काय सरोज काशीकर काही बोलतात. पारदर्शक सरकारची मागच्या हातातून चर्चा का केली यांनी? मुख्यमंत्री आपल्या कृषी मंत्र्याला न घेता मुख्यमंत्री मागच्या हाताने चर्चा करायला गेले आणि सदाखोत चळवळीत आले म्हणून त्यांना हाताशी धरलं. त्यांना शेतकरी काय सदाभाऊ खोतच्या हातचे बाहुले वाटले का? शेतकरी कोणाच्या हातचा बाहुला नाही हे मुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना आणि पाशा पटेल तुम्हालाही समजायला पाहिजे. कारण तुम्ही सुद्धा या चळवळीत आलेले आहात. मागच्या हातचं आणि पुढच्या हातचं नाही. तुमचं सरकार सांगतंय की आमचं सरकार पारदर्शक आहे. हा पारदर्शकपणा आहे का? शेतकऱ्यांचा प्रश्न 1 जून पासून संपावर जाणार आणि पांडुरंगजी पांडुरंग ध्यानी पांडुरंग बनी म्हणून शेतकऱ्यांचे मेळावे आणि पूजा करत होते का? कीर्तन करायला गेले होते. शेतकऱ्यांचं आयुष्याचं कीर्तन करून जर तुम्ही कीर्तन करायला जाणार असाल तर या महाराष्ट्रातला शेतकरी यांची गाय करणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगून ठेवते. नाही शेतकरी जसं आम्हाला बांधलेलं नाही तसं शेतकरी तुम्हालाही बांधलेला नाही. शेतकरी त्याच्या प्रश्नासाठी त्याला जो उपयोगी आहे त्याला घेऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे मक्तेदारी कुणाकडेच नाही शेतकऱ्याची, आमच्याकडनं तुमच्याकडे कुणाकडे नाही. जनशेतीच्या प्रश्नावर जनशेतकऱ्याच्या संदर्भामध्ये बोलला, जो रस्त्यावर आला, लाठी खाल्ला, काठी खाल्ला, बोलला, त्याच्याबरोबर शेतकरी जात असतात. त्याच्यासाठी कारणच नाही. मी फक्त काय बोललो तुम्हाला याचा अर्थ समजून घ्या पाशा पटेल. शेतकरी कोणाच्या हातचा बाहुला नाही याचा अर्थ आमची मक्तेदारी आहे असा अर्थ होत नाही. ही मक्तेदारी तुम्ही समजले. एक मिनिट पाशा पटेल बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. जरा 1 मिनिट ऐका. तुम्ही बोलत असताना तुम्ही बोलत असताना वहिनी मी तुम्ही बोलत असताना अजिबात एकाही शब्दानं मी तुमचं खोडलो नाही किंवा मध्ये बोललेलं नाही. कृपा करून ऐकून घ्यायची सवय ठेवावी असं मला वाटतं. मी तुमचा म्हणजे तुमचे माझे पण संबंध आहेत, तुम्ही मोठ्या वहिनी आहेत आमच्या आणि म्हणून तुम्हाला मी सांगलालोय की एक काम करा की ऐकून घ्यायची आपण सवय ठेवली पाहिजे. लोक काय बोलतात काय नाही बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही शांतपणे मी बोलताना पहिलं ऐकून घ्या, मग तुम्हाला काय ते बोला. मी काय सांगितलं? मी असं सांगितलं की पुंताब्याची मंडळी अचानक आली आणि त्या दिवशी नेमकं भाऊसाहेब नव्हते आणि म्हणून सदाखोत मुंबईमध्ये उपस्थित होते. म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की असं झालं तुम्ही या आणि त्यांनी ते आले. प्रश्न असा आहे की मी मागच्या हाताने जे म्हणलो ते म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये ह्या सगळे विषय होत असतात. मी त्याचा अर्थ काय काढायचा आता? मागच्या हाताने कशासाठी म्हणलो? मी मागच्या हाताने एवढ्यासाठी म्हणलो की समोर कोणीतरी एक जणच जात असतंय, त्याच्या मागे प्रक्रिया करणारी खूप माणसं असतात. आपणही शेतकरी आंदोलनामध्ये काम करत असताना
शरद जोशी एकटे समोर जायचे, पण त्याच्या मागे सगळ्या कार्यकर्त्यांचे मतं आजमावून घ्यायचे, ते काय बोलतात ते बघायचे. ते एकटं कोणीच करत नव्हतं ना. तुम्ही करा आता तुमच्या कंपनीमध्ये स्वतः का तुम्ही फक्त एकटं काम नाही करत, तुमच्या खूप शास्त्रज्ञ आहेत, खूप काम करणारी मंडळी आहे, त्या सगळ्याचे मतं घेऊन तुम्ही बोलत असताय. म्हणून मी काय सांगितलं, मी असं सांगितलं की सरकार चालवत असताना सरकारमध्ये सगळ्याची मतं घेतली जातात. म्हणजे मागच्या हाताने असं म्हणलो मी, त्याचा गैरअर्थ तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. मी सुद्धा कुठल्याही गोष्टीचा गैरअर्थ काढायचं म्हणजे पाशाजी, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा पुणतांब्यातलं आंदोलन सुरू झालं होतं 1 तारखेला, तर त्याच्यानंतर ते काय निरंतर चालत राहील असं भाऊसाहेब फुंडकरांना वाटत होतं का? त्या प्रश्नाच्या बद्दल जेव्हा कोणत्याही क्षणी त्याच्याबद्दलची तडजोड काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल, मुख्यमंत्री आणि फुंडकर यांच्यामध्ये काही संवाद नव्हता असा त्याचा अर्थ घ्यायचा का? जेव्हा पुणतांब्यातनं निर्णय झाल्यानंतर पुणतांब्यातले शेतकरी किंवा त्यांचे जे काही प्रतिनिधी होते ते जर मुंबईमध्ये येऊ शकतात तर भाऊसाहेब फुंडकर का येऊ शकत नाहीत? आणि जर मगाशी आपण असं म्हणालात की त्याच्याशी अनेक गोष्टींचा संबंध होता म्हणून सदाभाऊ खोतना तिथं घेतलं होतं, तर मग फुंडकरांनाही त्याच न्यायानं त्याच्यामध्ये घेता आलं असतं. याचा अर्थ एक हा आहे की मुख्यमंत्र्यांना तितका विश्वास आपल्या कृषी मंत्र्याबद्दल वाटत नाही, त्यांची परिस्थिती हाताळण्याबद्दलचा, किंवा आपले कृषी मंत्री इतके ढिम्म आहेत की त्यांना हे जे काही होतंय त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही. संप सुरू आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, जे काय सुरू आहे ते सुरू राहू दे, मी माझे जे काही ठरलेले कार्यक्रम आहेत ते करत फिरतो, असा त्याचा दुसरा अर्थ होतो. नक्कीच. एक मोठी बातमी आता हाती येते ती म्हणजे सुकाणू समितीची बैठक उद्या वर्षावरती असणार आहे. उद्या दुपारी वर्षा बंगल्यावरती ही बैठक बोलवली आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील त्याला उपस्थित राहतील अशी प्राथमिक माहिती मिळते. अजून याबद्दलचे आणखी जे काही डिटेल्स येतील ते आम्ही तुम्हाला पुरवत राहूत. राजीव सातवांना काही मुद्दा मांडायचा होता. राजीव सातव. पाशाभाई, तुम्ही आता एवढी चांगली वकिली करताय, परंतु ही केस एवढी वीक आहे की तुम्ही किती चांगले वकील असलात तरी याच्यात काय तुम्हाला मांडता येत नाही, पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही इतके वर्ष शेतकरी आंदोलनात घालवली, हजारो किलोमीटरचा प्रवास केला, लाठाकाठा खाल्ल्या. पाशाबाई, तुम्ही जर कृषी मंत्री असतात तर पक्षाचे मेळावे करत फिरत बसले असतात का? याच प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या. की तुम्ही सांगितलं की भाऊसाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगितलं आणि भाऊसाहेब मग पक्षाच्या मेळाव्याला गेले. तुम्ही जर राज्याचे कृषी मंत्री असतात, आम्हाला वाईट वाटतं की तुमच्यासारख्या शेतकरी नेत्याला आडगळीत टाकलेलं भारतीय जनता पार्टीनं, पण तुम्ही जर कृषी मंत्री असतात तर पक्षाचे मेळावे शेतकऱ्यांचा संप असताना करत फिरत असले. म्हणजे एकतर मेळावे घेत फिरला असतात का किंवा दुसरं योगासनं करत बसला असतात? दोन्ही. हो, कारण राधा मोहन सिंग आपल्याला रामदेव बाबांसोबत योगासनांमध्ये तोल सांभाळताना दिसून आलेले आहेतच. त्या संदर्भातली दृश्य सगळीकडे पसरलेली आहे. एक छोटासा ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर पाशा पटेल यांच्याकडनं या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं. छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे. आपले राज्याचे कृषी मंत्री, देशाचे कृषी मंत्री आहेत कुठे, ज्यावेळेला सगळा शेतकरी वर्ग संतप्त होऊन त्यांचा संतापाचा उद्रेक होऊन रस्त्यावरती उतरलेला आहे. पाशा पटेल, चंद्रकांतदादा पाटील सुद्धा चर्चेत आले होते. त्यांनी सांगितलं होतं की भाजपची शिवार संवाद यात्रा आहे, त्यामध्ये आमचे कृषी मंत्री गेले होते. तुम्ही त्यालाच दुजोरा दिलेला दिसतोय मला वाटतं. पण ज्या वेळेला शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आहे त्यावेळेला शिवारात जाऊन संवाद कसा साधायचा? कोणाशी साधत होते? आणि असं आहे की आता शेतकरी रस्त्यावर उतरलेला असताना त्यांना जाऊन संवाद साधणं किंवा मग शेतकरी प्रतिनिधींना नेमकं ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी काय करता येईल, तर मला माहिती आहे की आता मी तर कुठे दिसलो नाही, पण मी सुद्धा सगळ्या शेतकरी नेत्यांची, जवळपास सगळ्या शेतकरी नेत्यांशी मी संवाद साधत होतो. आणि सगळ्यात तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे मी 7 दिवस म्हणजे आजचा जर दिवस सोडला तर मी कायम मुंबईमध्ये होतो आणि मी कायम भाऊसाहेब फुंडकर साहेबांच्या सोबतच होतो, सदाभाऊंच्या सोबतच होतो. आम्ही विचाराची देवाणघेवाण करत होतो, काय चाललंय, काय झालं पाहिजे, काय व्हायला पाहिजे. आता राजू सातव साहेबांनी सांगितलं की तुम्ही चांगली वकिली करताय. मी चांगली वकिली करत नाही की मला शरद जोशींनी भारतीय जनता पक्षामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेब, अडवाणी साहेब, महाजन साहेब, मुंडे साहेब यांच्याबरोबर चर्चा करून शरद जोशींनी मला भारतीय जनता पक्षामध्ये जायला सांगितलं होतं. मी माझ्या नेत्याचा शब्द ऐकून मी इथं शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी मी इथं आलोय आणि इमानदारीनं मला जे काही कळतं ते इथं इमानदारीनं सांगणं ही माझं मी धर्म समजतो. तुम्हाला वाईट टाकलं पाशा पटेल साहेब? तर मी शेतकरी म्हणून जन्मलो, शेतकरी म्हणून मरणार, शेतकऱ्याचे प्रश्न
नाही सर, कसं आहे, एक मिनिट ऐकून घ्या सातव साहेब. माझं काय म्हणणं आहे तुम्हाला की माझी भूमिका काय, की मी जर समजा शेतकऱ्याच्या पोटाला जन्म असेल आणि शेतीचे प्रश्न जर मला कळलेले असतील आणि त्या काळामध्ये माझ्या नेत्यांनी हे विषय मांडण्यासाठी मला भारतीय जनता पक्षामध्ये पाठवले असेल, तर मी माझी जसं एखाद्या मुलीचं लग्न होते आणि ती मुलगी सासरमध्ये इमानदारीनं जशी राहते प्रामाणिकपणे, तसं मला माझ्या नेत्यांनी इथं पाठवलेलं. आज माझे नेते हयात नाहीत, परंतु मला त्यांनी पाठवलेलं आहे. पाशाभाई, नाही, मी माझ्या प्रामाणिकपणे सत्तेमध्ये असलेला माझा पक्ष आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांना माझे विषय सांगणे हे मी माझं कर्तव्य समजतो आणि ते मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. पण पाशाभाई, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, माहिती नाही, परंतु सांगणं माझा धर्म आहे. मी माझ्या धर्माशी प्रामाणिक आहे. नाही, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या घडीपर्यंत म्हणजे अगदी तामिळनाडूपासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब सगळीकडे इतका शेतकऱ्यांचा उद्रेक होत असताना राधा मोहन सिंग नावाच्या आपल्या केंद्रीय कृषी मंत्र्याच्या तोंडून ह्या प्रश्नाच्या बद्दलचा एक शब्द तरी तुम्ही ऐकलेला आहे का? याच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आता त्या पक्षामध्ये आहात, तुम्हाला शरद जोशींनी तिथं पाठवलं असं तुम्हीच सांगताय. तुमच्याशी तरी त्यांचं या विषयावर काही झालंय का? देशानं सगळ्या म्हणजे देशातला शेतकरी असूचलेला आहे की हे गृहस्थ योगासनं सोडून कधीतरी जमिनीवर यावेत आणि त्यांनी या प्रश्नांना ऍड्रेस करावं. तुम्हाला माहिती आहे का त्यांना हे सगळं सुरू आहे हे तरी माहिती आहे का? नाही, परवाच ते महाराष्ट्रामध्ये येऊन गेलेले आहेत. महाराष्ट्रातली शेतकऱ्याच्या प्रश्नाची धग त्यांना माहिती आहे. प्रश्न असा आहे की समजा आपण मंत्री म्हटल्यानंतर सगळ्याच कामाला जावं लागतंय. त्यांच्या परिसरामध्ये जर योगा जर शिबिर असेल आणि त्याच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणा म्हणून जर ते जाऊन आले असतील तर एवढ्या एका घटनेला त्यांना एवढं बडवणं मला काही योग्य वाटत नाही. त्यांचं कर्तव्य आहे. इतकं नाही, खरं तर असं आहे की फारच माझं असं मत आहे की देशातली जनता आणि देशातला मीडिया हा फार समजूतदार, अतिच समजूतदार आहे आणि त्याच्यामुळं इतक्या निष्क्रिय कृषी मंत्र्याच्या बद्दल त्याच्याबद्दल कुणी आक्षेप घेत नाहीये, ज्या पद्धतीने घेतले गेले पाहिजेत तसे. म्हणजे इतकं ज्या पद्धतीचं आंदोलन दिल्लीमध्ये तामिळनाडूतल्या शेतकऱ्यांनी केलं होतं त्या उपरही त्यांना जाऊन भेटून त्या प्रश्नाचं समजून घेण्याचंही सौजन्य त्यांनी त्यावेळेला दाखवलं नव्हतं. आज मध्य प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र असेल, ही तर भाजपचीच राज्य आहेत. इथला शेतकरी या पद्धतीनं रस्त्यावर येऊन आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांच्याबद्दल जाणून घेणं हे त्यांचं कर्तव्य नाहीये का? नाही सर, ते आता आपण म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं असेल तर मी तर महाराष्ट्रामध्ये राहतो. ते दिल्लीचे केंद्रातले मंत्री आहेत, त्यांची काय सिस्टीम आहे मला माहिती नाही, परंतु मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. काही माणसं बोलत असतात, काही माणसं फक्त काम करत असतात, काही माणसं विचार पण करत असतात. आता ते ज्या अर्थी त्यांना एवढ्या मोठ्या पदावर बसवलेलं आहे, फक्त एक गोष्ट आपल्या तोंडातून एक गोष्ट आलेली ती मी सांगतो. खांडेकर साहेब, मी फक्त एक गोष्ट आपल्या तोंडून जी आलेली आहे ते मी सांगतो की त्या खुर्चीवर शरद पवारांना लोकांनी बघितलेलं आहे आणि शरद पवार साहेबांची आणि राधामोहन सिंग साहेबांची अशी तुलना सुरू झालेली आहे. आपण जे विश्लेषण केलात ते 100% आपलं खरं आहे की एवढ्या ताकदीचा एक माणूस बसलेला होता, तेवढ्याच ताकदीचा माणूस जर समजा तिथं बसला असतं तर एवढी चर्चा झाली नसती. कदाचित या गोष्टीमुळे फक्त ती चर्चा. हा भाजपमध्ये शेतकरी नेत्यांचा दुष्काळ म्हणून अशी स्थिती होती पाशाभाई. भाजपमध्ये शेती समजणाऱ्या शेतकऱ्यांच्या बद्दल आस्था असणाऱ्या नेत्यांची वानवा आहे म्हणून ही परिस्थिती आहे की त्यातल्या त्यात ज्याला कळते त्यालाच आणून बसवलं. नाही सर, ते सुद्धा राधामोहन सिंग साहेब हे स्वतः शेतकरी आहेत, अत्यंत साधा माणूस आहे. शेतीतलं त्या माणसाला बरंच काही कळतं. शेती करणारा मुद्दा असा आहे ना की ते फार सज्जन असतील, साधे असतील, फार प्रेमळ असतील. असं आहे की ते फार साधे, सरळ, प्रेमळ सगळे असतील, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आपला प्रश्न असा आहे की देशातल्या शेतीबद्दल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल ते काय करतायत, काय बोलतायत, त्यांचे जी धोरणं आहेत ती कशा दिशेनं चालली आणि त्या सगळ्या आघाड्यांवर ते पूर्णपणानं अपयशी फेल झालेले दिसत आहेत. त्यांचा कुठंही म्हणजे मला तर इतकं नवल वाटलं होतं. मध्यंतरी मी एकदा त्यांची एक बातमी बघितली होती की बिहारमध्ये नीलगाईंचा फार हायदोस आहे आणि त्यांना मारण्याच्या बद्दल म्हणजे
ते शेती त्यांच्यामुळे नुकसान होतं तर त्यांना मारण्याचे आदेश निघाले होते. तर यांचं असं म्हणणं होतं की नीलगाईमध्ये गाय असल्यामुळं लोक त्यांना मारत नाहीत, तर त्याच्यामुळं त्या म्हणजे नीलगाईचं नाव आता बदललं पाहिजे आणि काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणजे लोक मारतील. या पद्धतीचा विचार जर आपला केंद्राचा कृषी मंत्री करत असेल तर काय बोलणार त्याच्या पुढं? नक्कीच ह्या सगळ्या मुद्द्यामध्ये प्रश्न अजून तोच आहे की कृषी मंत्री आहेत कुठे. मला वाटतं सरोजताईंना मुद्दा मांडायचा, मात्र तत्पूर्वी मिलिंद मुरुंगकरांकडे जाईल, त्यांना काही मुद्दा मांडायचा होता. मिलिंद मुरुंगकर, मला एक आपण वेगळ्या पातळीवर बघू की समजा आता आपल्याला सर्वांना वाटतं की हे शेतकरी आंदोलन चालू आहे, राज्याचे आणि केंद्रातील कृषी मंत्री कुठे नाहीयेत, पण असं आपण समजा किंवा अगदी डिमॉनिटायझेशनच्या काळात देखील, तर मगाशी मी उदाहरण दिलं, समजा असं गृहीत धरू की हे कृषी मंत्री आले आणि त्यांनी काही विधानं केली आणि त्यांनी असं म्हटलं की शेतकऱ्यांची संप आम्हाला सहानुभूती आहे वगैरे, असं एक पॉलिटिकल मॅनेजमेंट केली, तर याचा खरं तर भाजपला मोठा फायदा झाला असता. म्हणजे पॉलिटिकल मॅनेजमेंटमध्ये की तेव्हा लोकांच्या भावना तीव्र असतात, तेव्हा सगळ्या भावना एकगठ्ठीपणे एकीकडे एका व्यक्तीभोवती केंद्रित जेव्हा होतात, त्याऐवजी त्याच बाजूचा माणूस जेव्हा सहानुभूती दाखवतो तेव्हा त्याचं तो असंतोषी थोडा निवळतो. अशी पॉलिटिकल मॅनेजमेंट देखील जेव्हा एकहाती अशी सत्ता असते तेव्हा करणं ह्यांना परवडत नाही, कारण त्यांना थोडं जरी स्वातंत्र्य आपण दिलं हे पॉलिटिकल मॅनेजमेंट करण्याचं, तरी एखादी जरी भूमिका आपल्यापेक्षा वेगळी आली तर सत्ताधीश जो असतो तो अतिशय असुरक्षित असतो. कारण ज्याला एकहाती सत्ता ज्याच्याकडे असते त्याच्याबरोबर एक असुरक्षितता देखील येते. दुसरा मला जास्त त्यामुळे भाजपाच्या दृष्टीने किंवा अशी केंद्रीभूत सत्ता असलेल्या सत्तेच्या दृष्टीने दुर्दैव एक अतिशय पेच प्रसंग असतो की पॉलिटिकल मॅनेजमेंट करता येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही पहा की आता आपण शेतकरी आंदोलनाबद्दल बोलतोय, पण काही प्रश्न असे असतात की उदाहरणार्थ काही स्कीम्स अशा असतात, उदाहरणार्थ प्रधानमंत्री पीक विमा योजना, ही योजना का फारशी यशस्वी होत नाहीये, कारण 75% शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा नाही, किंवा अशा असंख्य योजना यांचा फीडबॅक घेणे, नवीन कल्पना आणणे, नवीन कल्पनांचा विचार होणे, यासाठी जो खुलेपणा लागतो तो असा वरून खालपर्यंत यावा लागतो. नाहीतर संबंध व्यवस्था ही ब्युरोक्रेसी अत्यंत ठोकळेबाज पद्धतीने चालवते. आणि कृषी क्षेत्रातल्या योजनांसाठी तर अशा प्रकारच्या नवीन कल्पना घेणं, त्यात बदल करता येणं ह्याची फार गरज असते. आणि जेव्हा केंद्रीभूत अशी सत्ता असते आणि तेव्हा कृषी मंत्र्याला काही वाव राहत नाही, इतकंच नाही तर ते संबंध मुरुंगकर, तुम्ही असं म्हणताय की कनेक्टच नाहीये या क्षेत्राशी, या सगळ्या मंत्र्यांचा आणि त्या सगळ्या ब्युरोक्रेसीचा. सरोजताईंना काही मुद्दा मांडतात. सरोजताई, माझी वेळ संपत आली, अगदी थोडक्यात. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की आता कृषी मंत्री नव्हतेच, आता शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीशी चर्चा करायला जी मंत्री गट स्थापन केली त्याच्यात महसूल मंत्री प्रमुख आहे, कृषी मंत्री प्रमुख नाही. याचा अर्थ या सरकारला असं दाखवून द्यायचं आहे का की कृषी मंत्री आमचे काहीच करत नाही म्हणून? आणि मग असं होतं ते तर आमच्या लक्षातच आलं, तूर खरेदी नाफेडची झाली, नाफेडच्या तूर खरेदीत जो गलथानपणा होता तो केंद्रापासून तर इथपर्यंतच्या कृषी मंत्र्यांनी कोणीच हाताळलेला नाही. मुरुंगकर म्हणतात त्याप्रमाणे की संपूर्ण ब्युरोक्रेसी ती तर काही काम करायला तयार नसते, कारण जोपर्यंत मंत्री गट हालत नाही तोपर्यंत. जर मंत्रीच ढिंब असतील, यांना जर काही नाही, जसं आता साने साहेबांनी म्हटलं की तुम्हाला काही वाटत नाही का, तुमची मनं आहेत का? अहो, या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यायला मनं लागतात. पाशाजी, तुम्हाला पाठवलेलं होतं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला, मात्र तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता स्वतःचे प्रश्न मांडत बसला, स्वतःचे प्रश्न सोडत बसला. म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही फुंडकरांना योग्य शेती प्रश्नाचा धडा देऊ शकले नाही. हा धडा जर तुम्ही दिला असता तर मला असं वाटतंय आज फुंडकर साहेब स्वतः तिथे आले असते आणि सर्व शेतकऱ्यांशी चर्चा केली असती, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असता. आणि हा शेतकऱ्यांचा प्रश्न कर्जमुक्तीचा, त्याच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. असंख्य शेतकऱ्यांची आपण पाशा पटेलांना विचारूया, त्यांना काही उत्तर द्यायचं. पाशा पटेल, अगदी थोडक्यात. आता पश्चिम महाराष्ट्रात होतात आहे, कोणताही कृषी मंत्री त्याच्यावर एक अक्षर सुद्धा बोलत नाही. कसं नाही, एक मिनिट ऐकून घ्या.
हॅलो, एक मिनिट ऐकून घ्या की आता जी समिती गठीत झाली त्याचं कृषी मंत्रीच्या ऐवजी महसूल मंत्री का, असा जो तुमचा प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यानंतरचं नंबर 2चं पद हे महसूल मंत्र्याचं असतं. म्हणून ज्येष्ठतेप्रमाणे त्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती करायची असते. ह्याचा अर्थ शेतकऱ्याचे प्रश्न दुय्यम आहेत असं होऊ शकत नाही, नंबर 1. आणि मी आता इथं येऊन काय काय मांडलोय हे जर तुम्ही मला परवानगी दिली तर तुमच्याकडे येऊन मी सांगेन मी काय काय मांडलोय काय काय नाही ते. रोज पेपरवाले छापतात, रोज मला लोक बोलत असतात, त्याच्यामुळे तुम्ही बोललो काय न बोललो काय, जगाने माझी दखल घेतलेली, मी काय काय बोलतोय काय काय करतोय काय काय कामं करतोय ते तुम्ही आजचा अग्रहण वाचून बघा जरा. राजीव सातव, माझी वेळ संपत आली. अगदी 30 सेकंद. पाशाबाई, केंद्रामध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस प्रोटोकॉलमध्ये 2 नंबरचं खातं जरी कृषी असलं तरी शरद पवार साहेब 2 नंबरच्या प्रोटोकॉलला होते. त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की कृषी क्षेत्राकडे भाजपचं प्रायोरिटी नाही, भाजपकडे कृषी क्षेत्रातले नेते नाहीत आणि चळवळीतले नेते सुद्धा नाहीत, आणि जे आहेत ते अडगळीत आहेत. हे या निमित्तानं तुम्ही मान्य केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. राजू सर, अगदी जाता जाता थोडक्यात, जसं सरोजताईंनी चर्चेच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं की कृषी मंत्री त्याचं बुजगावणं करून ठेवलेलं कृषी मंत्री या पदाचं केंद्रात आणि राज्यातही तसंच दिसतंय. जर पंतप्रधानच सगळं हँडल करणार असतील, राज्यात मुख्यमंत्रीच जर सगळं हँडल करणार असतील तर या पदाला अर्थच राहणार नाही. मला असं वाटतं की स्मृती इराणींना ह्युमन रिसोर्सेस मनुष्यबळ खातं दिलं आणि त्याचं त्यांनी वाटोळं केल्याचं जेव्हा लक्षात आलं तेव्हा पहिल्या 1.5-2 वर्षामध्येच त्यांची उचलबांगडी करून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालयामध्ये पाठवून दिलं होतं. त्यांना मंत्री करणं मजबुरी असेल त्यामुळे त्यांना तिकडे पाठवून दिलं. आता ह्यांचा जी काही कर्तबगारी आहे ती 3 वर्षामध्ये इतकी उघड झाल्यानंतर सुद्धा जर त्यांची सोयच लावायची असेल इतर कोणत्याही कारणामुळे तर इतर कोणत्याही खात्यामध्ये त्यांची रवानगी झाली तर त्याच्याबद्दल काही कुणाचा आक्षेप असणार नाही. जर ते कृषी मंत्री असतील तर त्यांनी हा प्रश्न जास्त सजगपणानं हाताळण्याची त्यांच्याकडनं अपेक्षा होती आणि आहे. एव्हाना दिसून चुकलेलं आहे की त्यांना ते जमत नाहीये, त्यांना ते होत नाहीये त्यांच्याच्यानं, आणि त्याच्यामुळं जे त्यांनी दाखवलं की इतकं सगळं सुरू असताना ह्या सगळ्यामध्ये असून नसल्यासारखं असं त्यांचं जे आहे, म्हणजे ते महाराष्ट्रात आले होते, इतकं महाराष्ट्र पेटलेलं असताना पण त्यांना काही शेतकऱ्यांशी त्याच्याबद्दल बोलावंसं वाटलं नाही. त्यांना जे बोलायचं होतं ते बोलले आणि गेले. दिल्लीमध्ये असतानाही त्यांना बोलावंसं वाटलं नव्हतं. त्यामुळं राधा मोहन सिंग कृषी मंत्री असणं हे त्यांच्यापेक्षा सुद्धा भाजपसाठी आणखीन एकूण केंद्रातल्या सत्तेच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे की त्यांचा शेतीच्या बद्दल बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. हे राधा मोहन सिंगांसारखा मंत्री तिथं त्या खात्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे दिसतंय. आणि माझ्या मते ही मोदी सरकारसाठी आणखीन भाजपसाठी चिंतेची गोष्ट असेलच, पण हे कृषी मंत्री असणं हे सगळ्या देशासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा चिंतेची गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच. जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतंय, एक छोटीशी आठवण फक्त करून देते की गिरीश महाजन जे आपले मंत्री आहेत त्यांनी एक माहिती दिलेली आहे की ही जी बैठक आहे ती सह्याद्री या ठिकाणी रविवारी होणार आहे दुपारी, आणि आतापर्यंत रघुनाथदादा पाटील या बैठकीला येतील अशी फक्त त्यांनी शाश्वती दिलेली आहे. इतर कोण कोण नेते जाणार आहेत त्याबद्दल अजूनही संभ्रम आहे. जाता जाता फक्त पाशा पटेल यांना एकच निरोप द्यावासा वाटतो की हा शेतकरी जो आहे आपल्या राज्यातला तो त्याच्या शिवारामध्ये पिचलाय, त्यामुळे तो रस्त्यावरती आलेला आहे. त्यामुळे जर कृषी मंत्री त्याला शिवारात शोधत असतील तर कृपया त्यांनी रस्त्यावरती यावं आणि या शेतकऱ्याशी संवाद साधावा, एवढीच विनंती आहे की हा निरोप तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा जर तुम्हाला ते सापडले कुठे आहेत तर. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.